19 मे रोजी वाशिम जिल्ह्यातल्या कारंजा लाड येथे रेती तस्कर मोहम्मद सलीम हासमानी याने कथित पत्रकार मनोज काळे याचे सांगण्यावरून कारंजा लाडचे तहसीलदार धीरज मांजरे यांच्यावरती जीवघेणा हल्ला केला होता। त्या अनुषंगाने मोहम्मद सलीम हासमानी याला न्यायालयाने न्यायालयीन कोठडी दिलेली असून आरोपी क्रमांक 2 मनोज काळे हा अद्यापही फरार आहे। मात्र या प्रकरणामध्ये विदर्भ पटवारी संघ नागपूर यांची उपविभागीय शाखा कारंजा यांच्या वतीने जिल्हाधिकारी वाशिम व उपविभागीय अधिकारी कारंजा यांना निवेदन देण्यात आले। या निवेदनामध्ये अवैध वाळू वाहतूक करणारे मोहम्मद सलीम हासमानी व त्यांना सहकार्य करणाऱ्या इतरांवर कायदेशीर कार्यवाही करावी व ही कार्यवाही होईपर्यंत अवैध गौण खनिज कामावरती बहिष्काराबाबतचे निवेदन उपविभागीय अधिकारी कारंजा व जिल्हाधिकारी वाशिम यांना देण्यात आले। MH04 EB 9422 हा वाळू खाली करीत होता। त्यावेळी तहसीलदार धीरज मांजरे यांचे सोबत नायब तहसीलदार विनोद हरणे, तलाठी संदीप गुल्हाने, महेश धानोरकर, निलेश गुगळे, किशोर महाजन व तलाठ्यांचे शिपाई देविदास काकड, योगेश इंगोले व मुकिंदा कांबळे तसेच तहसीलदार यांचे वाहन चालक राऊत घटनास्थळी पोहोचले होते। त्यावेळी वाहन चालकाकडे वाहनाचा परवाना नव्हता आणि ट्रकला दर्शनी भागावरती फळे, भाजीपाला, राख व जळाऊ लाकूड यांची वाहतूक करण्याचा परवाना हा चिकटविण्यात आला होता, परंतु ट्रक मध्ये प्रत्यक्षामध्ये अवैध वाळू वाहतूक करीत असल्याचे आढळून आले होते। MH40 BG 2497 व मागील बाजूस MH04 EB 9422 हा क्रमांक होता आणि त्यावेळी ट्रक मालक मोहम्मद सलीम हासमानी याने मनोज काळे याचे सांगण्यावरून तहसीलदार धीरज मांजरे व पटवारी वर्ग, तलाठी वर्ग आणि तहसीलची चमू यांच्यावरती प्राणघातक हल्ला केला अशी तक्रार तहसीलदार धीरज मांजरे यांनी दाखल केलेली आहे। या तक्रारीवरती मोहम्मद सलीम हासमानी, मनोज काळे व इतर आरोपी 7 असे एकूण 9 आरोपितांविरुद्ध गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आलेला आहे। अवैधपणे रेती वाहतूक करणारा ट्रक या ठिकाणी केन कॉलेज परिसरात आल्याची माहिती मिळाल्यानंतर तलाठी महेश धानोरकर, तलाठी गुगळे यांना आणि त्याचबरोबर संदीप गुल्हाने यांना मी शासकीय वाहनानं त्या ठिकाणी पाठवलं। त्या ठिकाणी रेतीचा ट्रक खाली होत होता। यांनी त्यांना वाहतूक पास मागितली, त्यांनी कोणतीही वाहतूक पास दाखवली नाही। यांच्यासोबत त्या ठिकाणी ड्रायव्हरला ट्रक पोलीस स्टेशनला घेऊन जाण्यास सांगितलं असता त्यांनी नेला नाही। मालकाशी बोलून तो पळून गेला। नंतर मालक तिथे येऊन त्यांनी यांच्याशी हुज्जत घातली। त्याचबरोबर नंतर मालकाने त्या मनोज काळे नावाच्या इसमाला फोन करून आमच्या कर्मचाऱ्याला धमकावण्याचा प्रयत्न केला, शासकीय कामकाजात अडथळा निर्माण केला आणि मग आमचे कर्मचारी घाबरलेल्या अवस्थेत मला स्वतःला फोन केल्यानंतर मी इथल्या कार्यालयात मी स्वतः आणि आमचे आणखीन एक तलाठी, नायब तहसीलदार विनोद हरणे आणि 3 शिपाई आम्ही 2 व्हीलरवरून तिथं दाखल झालो आणि त्या ठिकाणी पुढील जप्ती पंचनाम्याची कारवाई केली। तिथंही त्या इस्माने माझ्यासमोर फोन लावले आणि समोरच्या व्यक्तीच्या सांगण्यावरून त्या ठिकाणी माझ्याशी हुज्जत घातली, त्या ठिकाणी माझ्याशी झटापटी केली, माझा शद्रा फाटला, मला धक्काबुक्की केली। आम्ही पोलीस विभागाला पाचारण केलं आणि तो ट्रक आपण पोलीस स्टेशनला लावला। आम्ही आता महसूल विभागाचा जी दंडात्मक कारवाई आहे ती दंडात्मक कारवाईसुद्धा आम्ही त्याच्यावरती त्या ठिकाणी करत आहे आणि त्याचबरोबर ह्या सर्व बाबतीमध्ये पोलीस फिर्याद दिलेली आहे आणि FIR दाखल झालेला आहे। पोलीस विभाग त्यांचं पुढचं काम करत आहे। जोपर्यंत सर्व आरोपींना अटक करण्यात येत नाही व या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येत नाही तोपर्यंत विदर्भ पटवारी संघ व विदर्भ मंडळ अधिकारी संघ हे गौण खनिज तपासणीचे कामावरती बहिष्कार टाकीत असल्याचा निर्णय विदर्भ पटवारी संघातर्फे घेण्यात आलेला आहे। त्यामुळे आता या प्रकरणाला वेगळीच कलाटणी मिळालेली असून कारंजा पोलिसांचा तपास हा मात्र कासव गतीने या प्रकरणामध्ये सुरू आहे। यामध्ये नेमके गुपित काय आहे हे कळायला कुठल्याही प्रकारचा मार्ग नाही। कारंजा लाड येथून अक्षय लोटे यांचा विदर्भ न्यूज करिता हा वृत्तांत।